नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। ठाकरे गट शरद पवारांना जबर धक्का देण्याच्या तयारीत, लवकरच 3 प्लॅन समोर आल्यानं खळबळ। सध्या राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण खवळून निघालं। स्थानिक नेते तसेच अनेक माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदारांनी आगामी राजकीय सोयी पाहून पक्षांतर केलंय। दुसरीकडे त्या शहरातील महापालिकांवर विजयी पताका फडकवण्यासाठी स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। अनेक शहरात यावेळी वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण या शहरात विरोधी बाकावर असलेल्या ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आता याच संभाव्य युतीबाबत खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे इथं ठाकरेंची शिवसेना लवकरच मोठा आणि वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत अशी चर्चा चालू आहे। या चर्चेचे पडसाद महाविकास आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीत पाहायला मिळाले। या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी अनुपस्थितीत राहिली, त्यामुळे महाविकास आघाडीनं शरद पवार राष्ट्रवादीला अल्टिमेटम दिला। आजच्या बैठकीत महाविकास आघाडीनं 3 प्लॅन तयार ठेवले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा इशारा ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिला। या बैठकीत शरद पवार राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी असा प्लॅन ए, शरद पवार राष्ट्रवादी विना महाविकास आघाडी असा प्लॅन बी आणि ठाकरे सेना मनसे युती असा प्लॅन सी तयार करण्यात आल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलंय। या प्लॅनबाबत बोलताना अहिर म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची 3 वाजता बैठक होती, पण कुणीच आलं नाही। संध्याकाळी आपण चर्चा करू असा अमोल कोल्हे यांचा फोन आला होता। आमची काँग्रेससोबत बैठक पूर्ण झाली, आमची मनसेसोबतही जागांबाबत चर्चा झाली। यासह त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम दिला। त्यांनी काही निर्णय न घेतल्यास नाईलाजानं आम्हाला पुढे जावं लागेल। उद्यापर्यंत याबाबत निर्णय होणं अपेक्षित आहे, असेही अहिर म्हणाले।